चलेगी नहीं चलेगी। अरे पंकज भूषण होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे मनता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। अरे कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। अरे कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। साहेबांना भेटणार आज पथविक्रेत्यांच्या वतीने बारामती या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून पथविक्रेत्यांचे जे गाड्या आहेत, जे रोजगार आहेत, ते रोजगार बंद करायचं काम या ठिकाणी असणाऱ्या बारामतीतील पंकज भुसे या सीओने केलेलं आहे। या पंकज भुसेने महाराष्ट्रामध्ये 2014ला एक अधिनियम आहे, पथविक्रेत्यांच्या संरक्षणासंदर्भातला एक अधिनियम आहे। त्या अधिनियमामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पथविक्रेत्यांचं संरक्षण सर्वेक्षण झालं पाहिजे, त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे, हॉकर झोन तयार केले पाहिजे। या बारामतीमध्ये अद्याप हॉकर झोन नाही, सर्वेक्षण झालंय पण ते निम्मेच लोकांचं सर्वेक्षण झालंय, प्रमाणपत्र आजही कुणाला दिलेलं नाही। ही प्रक्रिया पूर्ण करूनच या लोकांवरती कारवाई करायची आहे। जर ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर या लोकांवरती कारवाई करता येत नाही। त्या पथविक्रेता अधिनियमामधील 20 नुसार या पंकज भुसेवरती कारवाई होऊ शकते, कोर्टामध्ये त्याला खेचू शकतोय। आता ही प्रक्रिया अधिनियमानुसार आहे, कायद्यानुसार आहे। ही सगळं असताना देखील या पंकज भुसेने वारंवार या लोकांना बेकायदेशीर निनावी नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई करायचं चालू केलेलं आहे, वारंवार ह्यांना त्रास द्यायचं काम चालू केलेलं आहे, ह्यांच्या पोटावरती उठलेलं आहे। अधिनियमानुसार तर ह्यांना संरक्षण द्यायचं आहे, पण हा पंकज भुसे कायद्याला न मानणार आहे, कायद्याला न जुमानणार आहे। म्हणून आम्ही पथविक्रेत्यांच्या वतीने अनेक आंदोलने बारामती नगरपालिकेच्या समोर देखील केलेले आहेत, त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, तरी देखील तो कायद्याला जुमानत नाही। म्हणून आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी भवनाच्या समोर आज या सर्व पथविक्रेत्यांना यावं लागलेलं आहे आणि अजितदादाला प्रश्न विचारावा लागलेला आहे की बाबा तुम्ही आमच्यावरती अन्याय का करताय। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। पथविक्रेत्यांचा जो पोटा पाण्याचा प्रश्न आहे ते सुटला पाहिजे। या ठिकाणी पथविक्रेते आज बघा एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत, तरी देखील अजितदादा पवार या विधानसभेचे लोकसेवक आहेत आणि लोकसेवक असताना लोकांची सेवा करायची त्यांना पडली नाही, परंतु राष्ट्रवादी भवनात त्या ठिकाणी कारखान्याच्या मुलाखती घ्यायचं त्यांना पडलेलं आहे। ही एवढी मोठी बेकार परिस्थिती आहे, लोकांचं काय देणं घेणं नाही, इलेक्शन पुरतं लोकांना वापरायचं काम चालू आहे। त्यामुळे आम्ही जर हा प्रश्न पथविक्रेत्यांचा हा जर प्रश्न सुटला नाही तर आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि अजितदादाला देखील या ठिकाणी जाऊ देणार। आता अडवणार दादा संदर्भातलं चीफ ऑफिसरला सांगून त्याचा करता करता बाकी आमच्या पण मारेल। मी आता ज्यावेळेस माझ्या पाठ्यासमोर तिथं मी इतका मोठा चौक केला, तिथं त्या कॉर्नरला सगळे गाडे बिडे सगळे असं काहीतरी वर हे टाकतात, साधं कपडा टाकतात, इतकं घाट गचाळ दिसतं, इतकं गचाळ दिसतं। धंदा करा ना, धंद्याला पैसे पाहिजे असतील तर पैसे बँकेचे द्यायला तयार आहे। बारामती बँक आहे, PDCची बँक आहे, मध्ये मौलाना आझाद महामंडळाच्याकडनं जवळपास 3-3 लाख रुपये 300 लोकांना दिले किंवा खूप योजना आहेत आपल्या मागासवर्गीयांच्या करता आहे, PDCच्या करता आहे, भटक्यांच्या करता आहे, धनगर समाजाच्या करता आहे, जे आपला असा कुठला घटक अल्पसंख्याकाच्या करता आहे, सगळ्या घटकाच्या करता ही जी समिती समिती नियुक्त झाली पथविक्रेत्यांसाठी, राज्यपाल नियुक्त आहे, आपल्या सर्वेक्षण झाले, त्यांचं सर्वेक्षण झाल्यानंतर बाकीच्या लोक कारवाई करतात। ही आता तर शॉपिंग सेंटर गाडी लावतात सगळे, म्हणजे एवढे मोठे रस्ते करतोय परंतु जायला वाहनच नाही, जायला जागाच नाही। 4 चाकी वाहनं कुठं येणार, कशी जाणार, काय होणार,
प्रत्येक जण सगळ्यांना वाटतं आव जाव घर तुम्हाला कुठेही काही करायचं. या लोकांचा मार्ग काय? मार्ग काय तुम्ही आता तुला मराठी करत नाही. मी काय सांगितलं की 200 ते 300 गाडी वेगवेगळ्या ठिकाणी कॅनॉलवर निर्माण केले, सिल्वर रोडला निर्माण केले. पण ते भांडवलदार लोकांनी सर्वसामान्य अजून ते गाडीच विकले नाही. भागवतदार कसं विचार नाही गेले अजून खेळायला पण मोबाईल एक तरी थांब रे, एक तरी गाळा गेला काय शूटिंग करून जाता हे पण काही पण टाकणार आणि आम्ही सहन करायचं कसं चालेल. त्या संदर्भामध्ये आता आपले TC कॉलेज रोडचे ते मागं त्यांना तिथं बसवलं होतं. त्या सगळ्यांना मी उचलतोय आणि दुसऱ्या ठिकाणी टाकतो. तिथं सगळा रस्ताच म्हणजे मेन बारामतीचा नटराजच्या समोरचा जो हे सर्कल आहे ते सर्कल आजच्या ठिकाणी, कारण ते आता मोठ्याच्या मोठं मी केलं. रस्ते तर किती मोठे केले ते मला सगळ्यांना माहिती का नाही. ₹3 लाख कर्ज देतो म्हणतो ना, कर्ज प्रकरण आता या संदर्भामध्ये हे नियमानी असतील तर राठोड अजिबात त्यांना अधिकाराला सांगतो ना, तुलाच पहारा कल्याण आम्ही काय दिली काय नियमानी असेल तर अजिबात कुणाला हात लावायचा नाही. बेकायदेशीर असेल, आपले ट्रॅफिकला अडथळा होत असेल, लोकांना जायला यायला अडथळा होत असेल किंवा तिथं एखाद्याचं मागं दुकान आहे त्याच्याच समोर तिथं टाकलेलं असेल, त्याची मनगट चोर आहे तो तिथं त्याच्याजवळ कुठलं काही बोलते. मात्र जो गरीब आहे त्याचं काही चालत नाही, त्याचा जास्त मनगट दादागिरी करू शकत नाही, अशांना विचारांच्या समोर काही पण सांगितलं तर त्या सगळ्यांचा विचार साकल्याने करा. आणि मी मागे आपण बारामतीचा जो देखील प्लॅन केलेला आहे त्याच्यात अपर झोन पण टाकला. त्या अपर झोनमध्ये देखील आपण जसं काही ठिकाणी बघा मी महाराष्ट्रामध्ये ते खाण्याच्या ह्याला काय गावगल्ली किंवा आणखीन काही अशा पद्धतीनं पण वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत आपल्या ओपन स्पेस, तिथंही ओपन स्पेसमध्ये त्या बाबतीमध्ये आपल्या आता एक आपण करतोय ते ओपन स्पेसमध्येच करतो. त्या TC कॉलेजच्या डावीकडे बघा रिटेलिंग वॉल वगैरे केली आणि आता माझ्या माहितीप्रमाणे अनेक ठिकाणी बसायला व्यवस्था नागरिकांना केली, लहान मुलांना खेळायला केली. आता छोटी रेल्वे पण सुरू करतोय, गार्डन पण उत्तम पद्धतीनं करतोय. त्याच्यावर वेगवेगळ्या भागामध्ये तिथं आता एकाच ठिकाणी तुमचा धंदा होणार आहे अशातला भाग. काही गार्डनच्या ठिकाणी काहींना धंदा करता येईल, त्यांना शाळेच्या बाहेर संस्थेच्या बाहेर असं वेगवेगळ्या काय नोटीस समजा नोटीस द्यायचा अधिकार त्याला आहे. नावं नाही तर नावं नसतील तर तुम्हाला त्या नोटीसचा दखल घ्यायचं कारण नसतं. एक नावं नसतील तर त्या नोटीसचं काय जसं बिनसहीचं काय अर्ज केला तर त्या अर्जाला काहीच महत्व नाही. निनावी अर्ज म्हणून दप्तरी दाखल केला जातो. तशा पद्धतीने तुम्ही त्या बाबतीमध्ये जे आलं तिकडून राहतात आणि त्यांची नावं आहेत त्या नावाविषयी द्या.